गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलंय. तब्बल 5 दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. डोंबिवलीतून वांगणीत वास्तव्यास आलेल्या एका महिलेचा अल्पवयीन मुलगा 1 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी तिथे 3 जणांनी त्याचे अपहरण केले आणि फोनवरून त्याच्या आईकडे 12 लाख रुपयांची मागणी केली. संबंधित महिलेने बदलापूर ग्रामीण पोलिसात याची तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. मोबाईल CDRच्या आधारे पोलिसांची एक टीम गुजरातच्या दिशेने रवाना केली. तसेच गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत 3 आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींनी घाबरून अपहरण केलेल्या अल्पवयीन तरुणाची सुटका केली. मात्र त्याने सुटका होताच घाबरून मोबाईलमधली सिम कार्ड बदलल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी IMEI नंबरवरून त्याच्या नव्या नंबरला ट्रेस करत त्याला शोधून काढले आणि आईच्या ताब्यात दिले. यामध्ये 1 सप्टेंबरला एक महिला पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आली की तिच्या मुलाला, जो मुलगा गणपती पाहण्यासाठी गुजरातला अहमदाबादला गेला होता, तिथून त्याला किडनॅप करून 3 आरोपींनी 12 लाखाची मागणी केलेली आहे आणि जर समजा पैसे वेळेत नाही पोहोचले तर त्याच्या जीवाला धोका असल्याबाबत सांगितलं होतं. तर त्यानुसार आपण माहिती मिळताच गुजरात पोलीस, जे स्थानिक पोलीस आहेत, त्यांच्या मदतीने टेक्निकल ॲनालिसिस करून एक पथक या ठिकाणाहून रवाना केलं आणि 48 तासामध्ये त्या ठिकाणचे सर्व आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. परंतु आरोपी ताब्यात घेतल्यानंतर ज्या मुलाला किडनॅप केलं होतं तेव्हा तो मुलगा, आरोपीने असं सांगितलं की ते एका बस स्टॉपला त्याला त्यांनी सोडून दिलं होतं आणि मुलाचा फोन स्विच ऑफ होता आणि तो मुलगा मिळून येत नव्हता. म्हणजे साधारणतः त्यानंतर 4 दिवस आपण मुलाचा शोध घेत होतो, कारण मुलगा मिळून येत नव्हता, आरोपी आपल्या ताब्यात होते. तर टेक्निकल ॲनालिसिस असेल, काही लोकल स्थानिक पोलिसांची मदत असेल, याच्यामध्ये थोडंसं तपास करून आपण 4 दिवसांनी त्या मुलाला चाळीसगावच्या अलीकडे एका खेड्यामधून ताब्यात घेतलं आणि सुखरूपपणे त्या आईच्या ताब्यात दिलेलं आहे. याच्यामध्ये या पूर्ण तपासादरम्यान म्हणजे साधारणतः एक 5 दिवसामध्ये आपण मुलगा आणि ते आरोपी सर्व ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे PSI कदम, पोलीस शिपाई आनंदा पाटील, कनोजे, परमार, काळे यांनी अतिशय विशेष कामगिरी करून आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्याचबरोबर जो लहान मुलगा आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार श्रीराम पाटील, जाधव आणि वाघचौरे यांनी जाऊन त्या मुलालाही ताब्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे ऑपरेशन या ठिकाणी राबवलं होतं. यामध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब, ॲडिशनल SP श्री अनमोल मित्तल साहेब आणि SDPO अनिल लाड साहेब यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. त्यामुळे आम्हाला हे फार वेळेच कुठल्याही दुर्घटना न घडता या गोष्टीचा छडा लावता आला.